त्यामुळं कालचं हे वक्तव्य मी खोटं आहे म्हणतोय आणि काही लोक खरं आहे म्हणतात. ते खरं खोटं जाऊ द्या बाजूला. माझं म्हणणं एकच आहे की ओबीसीची चळवळ 2 समाजामधली तेढ मी स्वतः सांगतोय ना, ठेवून आपला गरजेचं आहे आणि आपला लढा नेटाने आपण समोर नेणं गरजेचं आहे. कारण की आपल्यावर संकट मोठं घोंगावतंय. ते संकट आपल्याला दूर करायचं असेल तर आपण एकत्र असणं गरजेचं आहे. आपण छोट्या छोट्या कुठेतरी दिव्य लोकभूमी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. ओबीसीचे नेते आंदोलनकर्ते लक्ष्मण हाके यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. माळी समाजाबद्दल त्याने एक बेताल वक्तव्य केलं म्हणून व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्याच्यानंतर बीडमध्ये ओबीसीची बैठक पार पडली. त्या बैठकीदरम्यान नवनाथ आबा वाघमारे व लक्ष्मण हाके सर हे दोघं पण या बैठकीला होते. आपल्यासोबत लक्ष्मण हाके सर आहेत. काय सांगाल, तुम्ही जे वक्तव्य केलं होतं ते बेताल वक्तव्य होतं का कटकारस्थान केलं होतं, काय सांगाल? लक्ष्मण हाके कोण आहे, काय बोलतोय, कुठली भूमिका मांडतोय हे गेल्या 4-5 वर्षापासून महाराष्ट्र बघतोय. त्यामुळं कालचं हे वक्तव्य मी खोटं आहे म्हणतोय आणि काही लोक खरं आहे म्हणतात. ते खरं खोटं जाऊ द्या बाजूला. माझं म्हणणं एकच आहे की ओबीसीची चळवळ 2 समाजामधली तेढ मी स्वतः सांगतोय ना, आणि मी जर तसं काही वागलो असेल तर एका क्षणात मी माफी मागेन. मला माझ्या बांधवांची माफी मागे, मला कुठलीही अडचण वगैरे काही वाटणार नाही. विषय एवढाच आहे की तुमच्यामध्ये दरी निर्माण करण्याचा जर प्रयत्न पुढच्या व्यवस्थेकडून होत असेल तर आपण थोडासा विचार करून इथून पुढच्या कालावधीमध्ये हे आंदोलन, ही चळवळ कशी मोठी करता येईल त्या दृष्टिकोनातून आम्ही वागत आहोत, बोलत आहोत, राहू. आज जी बैठक झाली, ओबीसी बैठक झाली, त्या बैठकीमध्ये काय निर्णय ठरले आणि काय भूमिका? निर्णय आम्ही काही संकल्प केलेले आहेत. त्या संकल्पाला मूर्त स्वरूप कसं द्यायचं ते आम्ही येऊ घातलेल्या 2-4 दिवसांमध्ये जाहीर करू. मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन मुंबईच्या दिशेने जात आहे, त्याबद्दल आपल्या आंदोलनाचं काही दिशा आहे का? दिशा महाराष्ट्रातल्या वाड्या वस्त्यावरती, तांड्यावरती, पाड्यावरती जाईल. आपण ज्याला मतदान केलं त्याला जाब विचारायचा, ही दिशा निश्चित असेल. जे व्हिडिओ व्हायरल झाला त्या व्हिडिओनंतर तुम्ही एक प्रतिक्रिया दिली होती, त्यानंतर आता तुम्ही सोबत आहात, काय सांगाल? आम्ही पहिले काल सोबत होतो, आज आहेत आणि उद्या बी सोबतच आहेत. परंतु ती व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कुणालाही धक्का बसला आणि एक स्वाभाविक ती भावना व्यक्त केली. परंतु त्यावेळीसुद्धा मी भावना व्यक्त करताना त्यांच्यावर अविश्वास, 100% अविश्वास दाखल नव्हता केला. त्याच्यात मी शंका व्यक्त केली ती आणि त्यांनाच विचारावं लागेल आपण असं बोललो होतो. परंतु त्यांनी स्वतः सांगितलं की तो व्हिडिओ फेक आहे, त्यांचा व्हिडिओ आहे परंतु आवाज त्यांचा नाही. मग आपला सोबतचा माणूस जबाबदारीनं आपल्याला सांगतोय ना, आपण विश्वास नाही ठेवायचा. आजच्या युगामध्ये कुठले बी ॲप यायला लागलेत की त्याच्यातून कुठले व्हर्जन, कुठले बी व्हिडिओ कशाला जोडायला लागलेत. त्यामुळं आपण ह्या फेक व्हिडिओ असेल किंवा सत्य असेल, परंतु आपला माणूस विश्वासाने सांगतोय आणि जो माणूस आपल्यासाठी सोबत लढतोय, ओबीसीसाठी लढतोय, ते माणूस असं बोलन असंसुद्धा आपल्याला वाटत नाही. परंतु सुरुवातीला कुणालाही ते स्वाभाविक वाटणं साहजिक आहे. परंतु आज आणि कालसुद्धा आम्ही प्रसारमाध्यमासमोर कालच त्याचं स्पष्टीकरण दिलं की काल आम्ही सोबत होतो एका चॅनलला. त्यावेळेसच मी महाराष्ट्रातील तमाम जनतेला स्पष्टीकरण दिलं की ठीक आहे, जे असेल ते असेल, पण ते स्वतः नाही म्हटलेत ना, मग आपण त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. व्हिडिओपेक्षा त्यांच्यावर विश्वास ठेवणं आपला गरजेचं आहे आणि आपला लढा नेटाने आपण समोर नेणं गरजेचं आहे. कारण की आपल्यावर संकट मोठं घोंगावतंय. ते संकट आपल्याला दूर करायचं असेल तर आपण एकत्र असणं गरजेचं आहे. आपण छोट्या छोट्या कुठंतरी शंका कुशंकात जर भांडत राहिलो तर नक्कीच संकट आपल्याला खाऊन टाकल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे संकटाला सामना करण्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत, एकत्र होतो, एकत्र आलो आहोत आणि एकत्र राहू. कालच्या वक्तव्यानंतर आज लगेच बीडमध्ये ओबीसीची बैठक ठरली. बैठकीचं काय नेमकं कारण काय होतं? आता खरं तर हे उशीर झाला बैठकीला. आता ती त्यांची आमच्या संकटाची 29 तारीख ठरलेली, ती जाणार आहेत सगळ्या गोष्टी. खरं तर आपल्याला उशीर झाला आहे, परंतु ठीक आहे, देर आहे दुरुस्त आहे. आम्ही सुरू केली आणि चांगल्या ताकदीनं आज आम्हाला अपेक्षित होतं इथं की 550 लोक असतील, परंतु इथं 500पेक्षा जास्त लोक या बैठकीला, 500,000 लोक आले आणि ते अपेक्षितपेक्षा जास्त लोक आले आणि सगळे प्रमुख लोक होते. येणाऱ्या काळात हे असे लोक होते की एक माणूस 1000 लोकांना गोळा करेल. असे लोक होते की येणाऱ्या काळात लाखो लोक गोळा करतील. आणि ही बीड जिल्ह्याची प्राथमिक आहे. आता येणाऱ्या काळात जालना असेल, म्हणजे विदर्भातसुद्धा आम्ही जाता सिंदखेड राजा असं, म्हणजे बुलढाणा असेल, इकडं नांदेड असेल, अकोला असेल, कुठं बी आता येणाऱ्या काळात बैठक होतील आणि त्यातूनच नक्कीच लवकर आपला जगन्नाथाचा रथ, आपली संघर्ष यात्रा सुरुवात होईल आणि त्यातून नक्कीच ओबीसीला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही. हे होते लक्ष्मण हाके आणि लक्ष्मण आबा.
तुमच्या घरात सुद्धा लग्न सोहळा, साखरपुडा, वाढदिवस, सेवानिवृत्ती कार्यक्रम किंवा मग बेबी शॉवरचा कार्यक्रम आहे का? तर मग आता चिंताच करू नका, कारण बीड मधील बार्शी रोडवरच्या हॉटेल गोल्डन चॉईसने तुमच्यासाठी आणली आहे सुंदर अशा कार्यक्रमांसाठी हॉलची व्यवस्था. त्यासोबत या ठिकाणी आहे जेवणाची सुद्धा उत्तम व्यवस्था, एसी लॉजिंगची सोय सुद्धा आहे. तर मग तुमचा सोहळा अतिशय सुंदर असा बनवण्यासाठी आणि अगदी मेमोरेबल बनवण्यासाठी आजच हॉटेल गोल्डन चॉईसला संपर्क करा आणि तुमच्या कार्यक्रमांसाठी हॉल बुकिंग करायला विसरू नका. धन्यवाद.